नमस्कार मित्र हो, मी विनायक परब. जेव्हा भारत जातीपाती उच्च नीच स्पृश्यास्पृश्य अशा अन्यायकारी गोष्टींनी ग्रासला होता, तेव्हा महाराष्ट्रात एका समतावादी, विज्ञानवादी आणि विवेकनिष्ठ चळवळीचा जन्म झाला. संत उभे राहिले समाज जागृती करण्यासाठी. तीच होती महाराष्ट्रातली संत चळवळ. अन्याय, अत्याचार, शोषण याविरुद्ध ज्ञान, समता आणि प्रेम हे या चळवळीचे लक्ष होते. शिक्षणावाचून अज्ञानाच्या अंधारात गटांगळ्या खाणाऱ्या समाजाला श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरूपी ज्ञानगंगा हाती दिली. श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य लिहून ते ज्ञानेश्वरी म्हणून प्रस्तुत केले. गीता संस्कृत भाषेत असल्याने सामान्य जनतेला ती वाचता येत नसे. ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये असल्यामुळे तिचे घरोघरी पारायण होऊ लागले आणि ही ज्ञानगंगा घराघरात वाहू लागली. ज्ञानेश्वरांची ही कृती तेव्हाचे धर्ममार्तंड आणि धर्माच्या दलालांना रुचले नाही, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांचा छळ सुरू केला. ही करून ते ज्ञानेश्वरांची ही वेल खुडू शकले नाहीत. समाजात ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार एवढा झाला की घरोघरी ज्ञानेश्वरी वाचली जाऊ लागली. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. ज्ञानेश्वरांनी लावलेल्या या वेलाचा मोठा महावृक्ष झाला आणि समाजात सगळीकडे ज्ञान पसरू लागला. ती एका महान क्रांतीची सुरुवात होती. कशी ती आपण पुढच्या भागामध्ये पाहू.